तुला अख्खी पासून त्याला कोणी सांगितलं होतं त्याला? अगं पण मम्मा आम्ही सगळी आम्ही सगळी अगं ती बासुंदी केडीसाठी केली होती ना, त्याच्यात जायफळ टाकलं होतं म्हणजे केड्याला झोप लागेल आणि आपण पैसे घेऊन बरं राहू. आता ही बासुंदी त्यांनी खाल्ली, आता काय होईल? मम्मा हा कसला आवाज आहे? मम्मा घरात गोष्ट आलाय. Shut up! ही केली बघूया ये. हा. हा झोपला. मम्मा थांब मी उठवतो त्याला. तो कसला आता उठतोय? त्याच्या डोक्यात जायफळ गेलाय आणि बासुंदी चढली आहे त्याला, आता काय तो उठत नाही. ओ माय गॉड मम्मा आपले 35 करोड. 35 करोड मरू दे, आधी ह्याला कसं उठवायचं बघ. आता केडे आला ना तर त्याला संशय येईल, तो गॅरीला सांगेल तर गॅरीलाही संशय येईल. आता काय करूया? सिरियसली मम्मा नाव व्हॉट? नो व्हॉट, लेट मी थिंक. आयडिया. आपण ह्याला उचलून आत नेऊन ठेवूया. रिअली? येस व्हॉट? येस. खबर मी त्या बाजूने जाते, तू या बाजूने ये. शुअर? येस उचल. जोर लगा के हैया, जोर लगा के हैया. तर मॅडम असं सगळं घडलंय. अच्छा, ह्या कोण? मी रेवती अभ्यंकर, स्वयंसिद्धामधून आले. पत्रकार आहे मी. पण मग तुमचे पत्रकार मित्र गेले की केव्हाच? मी पत्रकार आहे, पण त्याआधी मी राधिकाची मैत्रीण आहे आणि 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 मी तिच्यासाठी इथे थांबले. मग काय मैत्रिणीची बातमी कव्हर करायला आलाय? एक मिनिट, नीट बोलायचं. रेवती राधिका, आज मी पत्रकार म्हणून इथे आले, म्हणून मला आत्ता निघावं लागेल. काही लागलं तर सांग. निघते. हा तर राधिका सुभेदार, तुमचा कोणावर संशय? नाही मॅडम, आणि आता तर मला तर काहीच सुचून नाही राहील. ही एवढी मोठी कॅश, 35 करोड रुपये, असं कुणी कसं काय घेऊन जाऊ शकतं? अहो ही माणसं फार हुशार असतात हो मॅडम, तुमच्यासारख्या भावना नसतात त्यांना. तुम्ही पांढरपेशी माणसं. गुन्हेगार काय डोक्याने गुन्हा करतो हे कधीच कोणाला कळत नाही. अर्थात पोलिसांच्या तावडीतून ते फार काळ सुटूही शकत नाहीत, आणि मी त्याला असा सोडणार नाही. चांगला सळो की पळो करून सोडेल. बाई जरा जास्तच बोलतायत, मला नाही पकडू शकणार. यू डोंट वरी, बघूया आपण. मॅडम, मला जरा माझी बाजू मांडायची. हो मांडा ना, तुमची चौकशी होईलच तेव्हा बाजू मांडायची. बाय द वे, ते कपाट बघायला मिळेल का मला? हो, चला दाखवतो. चाव्या. हा चला.
मला एक कळत नाहीये, एवढ्या कडक बंदोबस्तात लॉक असताना सुद्धा पैसे चोरीला गेलेच कसे? बरं मला सांगा, काल घटना घडली तेव्हा इथे कोण होतं? कुणीच नव्हतं मॅडम, कारण ऑफिसला सुट्टी होती. का? आमचे कलिग आहेत आनंद आणि जेनी, त्यांचं लग्न होतं. अच्छा, म्हणजे काल इथे फक्त वॉचमनच होता. हो. बोलवा त्याला. शंकर, ये ना समोर ये. काल ड्युटीवर तू होतास? मैडम सच में मुझे कुछ भी मालूम नहीं है. काहीच नाही केलंस? खरं बोलतोयस का? हाँ मैडम. थोबाड फोडी ना मी खोटं बोललास तर. मग बघत नाही मी समोर बाप आहे का बाई येते. चौकशी सुरू झाली ना, मग वांदे होती ना तुझे. नहीं मैडम. बऱ्या बोलानी आत्ताच काय ते नीट सगळं खरं खरं सांगायचं. चल बोल, काय बघितलंस काल? काय घडलं? कल मैं यहाँ पे था, लेकिन जब तक मैं यहाँ पे था यहाँ पे कोई भी नहीं आया था. खरं सांगतोयस का? हाँ मैडम, कसम से सच बोल रहा हूँ, मुझ पे यकीन करो. ठीक आहे महाजन, यांचं नाव नंबर सगळे डिटेल्स लिहून घे. यांच्या एजन्सीला पण फोन कर. जा. घटना घडली त्या खोलीचं सीसीटीव्ही फुटेज मिळेल का आपल्याला? हो मिळेल ना. रश्मी फुटेज आहे. मॅम, हा लॅपटॉप. मग माझ्याकडे काय देताय? मी उघडून बघायचं? टेबल. रश्मी बघा. हा चोर इकडनं असा आला, चोरी केली आणि पळाला. अरे हो, खरंच की. आय मीन तसंच दिसतंय ना त्याच्यात. चोर हुशार आहे, कॅमेऱ्याकडे बघून पळालाय. ज्या कॉन्फिडन्सनी हा चोर आत आला, ज्या कॉन्फिडन्सनी तो चोरी करून पळालाय ना, त्यावरून एक नक्की, चोराला ऑफिसची अगदी खडानखडा माहिती आहे. आणि माझा अनुभव हेच सांगतोय की ही चोरी ऑफिस मधल्याच कोणीतरी केलेली. कालव का करत आहात? का? का करत आहात? दिसत नाही तुला मी काय करतोय? का फेऱ्या काऊन मारतात? जेवढ्यानंतर पण एवढ्या फेऱ्या मारत नाही तुम्ही. बाप्पा हसायला झालं काय तुला? कोण हसतंय तुम्हाला? आधी मला नाव सांगा. हिला माहिती आहे मी काय करतोय, कशासाठी करतोय, तरी देखील मला हसते. तुम्ही इथे आहात, तुमच्या घरी जाऊन आले. तुम्हाला केक आणायला सांगितला होता ना? नाही वहिनी साहेब, मीच त्यांना सांगितलं तुम्ही केक आणू नका, मी आणून ठेवलाय ना. का काय बस आता सुनबाई आल्या ना की केक कापायचा. आणि फोटो काढूया मस्त. मी लगेच स्टेटस टाकणार. बी हॅपी इन लाईफ. बसा बसा, चहा मांडते. बसा नको नको चहा बिया काही मांडू नको. सुनबाईला येऊ दे, मग सगळे सोबत आपण चहा घेऊया. हे बरोबर आहे. फोन लावतात ना, आता पहा बरं. फोन लागतच नाही, मगापासून ट्राय करतो. पहा बरं आता पहा. कामात असेल ती. पण अजून कशी आली नाही? एव्हाना यायला हवी होती. हो पण आता कामच इतकं महत्वाचं आहे, त्याच्यामुळे बिझी असेल. मी काय म्हणतो, आपण तिची वाट बघण्यापेक्षा सगळे मिळून आपण ऑफिसला जाऊया का? एक सरप्राईज भेट. चालेल चालेल. कल्पना असंच करूयात. तुझ्या सहकार्यांना पण किती आनंद होईल. काय म्हणतेस?
हो चालते का का म्हणते तुम्ही चला 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 उचला काय म्हणतेस? काय म्हणताय चला चल दारला तू पटकन. का बाई यांचं एक एक अरे यार आनंद तू कसं काय इथे? अरे ते सगळं सोड, मला रघुनी फोन करून सांगितलं, पण हे कसं झालं, काय झालं यार? सर काय झालं कसं झालं काहीच कळत नाहीये. पोलीस आलेत आतमध्ये चौकशी करतायत. अरे आतमध्ये जाऊ नका, सर, चौकशी चालू आहे आतमध्ये. आत नका लावू. काय रे, कसं वाटलं चोरी करून? काय म्हणायचं काय तुला? नाही, मला तरी सांग का केलंस असं? हे आनंद बघ, तू जरा शांत हो, कळलं ना? ते पोलीस आलेत, आज चौकशी चालून तू वाटेल ते आरोप काय करतोस माझ्यावर? वाटेल ते नाही. अरे तुला आज ओळखत नाहीये मी, तू किती निच्चड माणूस आहे ना, माहितीये मला. आनंद राधिका वहिनी याला ऑफिसमध्ये आणलं होतं, तेव्हाच सांगितलं होतं की याला परत ठेवू नका. मी तो विरोध केला होता. मला ना, मी तुला सांगतो ना, यानेच केलंय सगळं. हे आनंद काय वाटेल ते बोलतोस तू? काय वाटेल ते आरोप करशील? अरे काय करणार तू? काय करणार काय? दादागिरी करतो. काय चाललंय हे? काय चाललंय हे आनंद भाऊजी? वहिनी पहिला याला विचारा, याची चौकशी घ्या. हाच माणूस नेहमी याला तुमचं वाईटच करायचं असतं. एक मिनिट, काय प्रकार आहे हा सगळा? हे कोण? मी आनंद शाह. मॅम काल ह्यांचंच लग्न होतं. हे आनंद आणि ही जेनी. अच्छा. आणि हे कोण आहेत? मगाचपासून बघते मी, यांचं नाव विचारायचं राहिलं होतं. हा गुरुनाथ सुभेदार, वहिनींचा म्हणजे मिसेस सुभेदार यांचा नवरा. त्या दोघांचं पटत नाही आणि म्हणूनच तो नेहमी त्यांच्याशी वाईटच वागतो. मला डाऊट आहे की हे सगळं फक्त आणि फक्त ह्यानीच केलंय. हे आनंद, हे वाटेल ते बोलू नकोस हा आनंद. मी पैसे घेतलेले नाही, मला काही माहिती नाही त्याबद्दल. का करतोस असं? बोल ना, बोल ना. काय प्रकार आहे हा सगळा? कोण आहेत हे? काय म्हणतायत ते? हो, बरोबर आहे यांचं. गुरुनाथ सुभेदार माझे मिस्टर, आणि लवकरच आमचा डिवोर्स होणार आहे. मी सांगते तुम्हाला सगळं. ठीक आहे, चला मिस्टर गुरुनाथ, तुमची चौकशी करायची. या आतमध्ये लगेच. या दोघी अजून इथेच बसल्या म्हणजे यांना अजून कपाटाच्या चाव्या मिळाल्या नसतील. कारण त्या माझ्याकडे आहेत. काय हो तुम्ही असं भूतासारखं वागता? आता बसला होतात ना चांगल्या, उभ्या कधी राहिलात? नाहीतर काय, घाबरलो ना मी. केडी बेटा कुठे गेला होता? केडी बेटा कामाला गेला होता. अरे पण सांगून जायचं ना मला, केडा. सांगून काय जायचं? ह्या मागे मागे आल्या असत्या तर. हे बघ,
मला काही पर्सनल कामं असतात. अरे पण आमचं पण महत्वाचं काम होतं ना. काय महत्वाचं काम होतं तुमचं? अरे आम्हाला किल्लीच मिळत नव्हती ना. कशाची किल्ली? किल्ली कशाची किल्ली? घराची काय आम्ही दोघी बाहेर जाणार होतो ना. मग तुझ्याकडे घराची किल्ली आहे की नाही हे आम्हाला कसं कळणार. मग तुला बाहेर थांबावं लागलं असतं ना म्हणून किल्ली. किल्ली आहे हो माझ्याकडे. ही काय नाही ही कपाटाची आहे. ही नाही माझ्याकडे आहे. घराची किल्ली आहे माझ्याकडे. हा, तुम्ही असा घोळात घेऊ नका मला. कोच घोळा. घोळात म्हणजे ते ट्रॅप ग. वाव, सो थ्रिलिंग. कोणाला ट्रॅप मध्ये घेतो आपण? हे बघा, ही तुमची असिस्टंट. आधी हिला नीट शिकवा. डिक्शनरी घेऊन मराठी शिकवा तिला. डिटेक्टिव्ह होते. झालं बोलून. आता सांग ना केडी बेटा कुठे गेला होता. केडी बेटा कामाला गेला होता. केडी बेटाला खूप काम असतात. केडी बेटाला काम करावं लागतात. तो घरी बसून खात नाही तुमच्यासारखा. मला आता काम आहे. मला फ्रेश व्हायचंय. बोलू नको. त्याच्याकडे कपाटाची चावी आहे. खड्ड्यात गेली किल्ली. अगं प्लॅनेट आहे. हा तर सुभेदार गुरुनाथ सुभेदार. लग्नाच्या दिवशी तुम्ही होतात? हो, आमचा कलिग आनंद आणि जेनी त्यांचं लग्न होतं. आम्ही सगळे तिथेच होतो. मी पण एक 11:15 दरम्यान तिथे पोहोचलो आणि सगळ्यांची माफी पण मागितली. माफी कशाबद्दल? ते आदल्या दिवशीच्या कार्यक्रमात मला जरा जास्त झाली होती, सो मी थोडंसं. ठीक आहे. हा, तर मी 11:15 11:30 तिथे पोहोचलो, पण मला बरं नव्हतं वाटत मॅडम. म्हणजे खूप उलट्या होत होत्या. एक 11:30 वाजता मी उलट्या करत होतो. एक 15 मिनिटं उलट्याच होत होत्या. मला खूप त्रास. तुम्ही घड्याळ लावून उलट्या करत होतात का? हा, नाही, एवढं परफेक्ट टायमिंग सांगताय म्हणून विचारते. नाही, त्याचं काय, मी पूर्वी या कंपनीचा सीईओ होतो. त्यामुळे वेळेच्या बाबतीत अगदी काटेकोर आहे. म्हणजे वक्तशीर आहे असंच म्हणा ना. तुम्ही कुणालाही विचारू शकता. म्हणजे अजूनही मी तसाच आहे, म्हणून ते लक्षात राहत असं. बरं तुम्ही लग्नाच्या दिवशी इथेच होतात, पण लांब जाऊन उलट्या करत होतात. याबद्दल कोणाला माहिती आहे का? हो, सगळेच होते ना तिथे. म्हणजे सगळ्यांनाच काळजी वाटत असावी की मला त्रास होतो. पण हा, आमचा पिऊन होता रघु. तो होताच. मला काही लागलं तर म्हणजे जवळपासच होता. बर, महाजन बोलवा. हो मॅडम. रघु कोण आहेत? हा, मी. या. नमस्कार. काय नाव तुमचं? रघुनाथ. हे साहेब होते लग्नात? हो, होते ना. त्यांची तब्येत बिघडली होती. हो, त्यांना सारख्या उलट्या होत होत्या. मी तिथेच होतो. आणि तुम्ही काय बघत होता? नाही मॅडम, ते आतमध्ये होते ना बाथरूम मध्ये. मी बाहेर उभा होतो. मग तुम्हाला कळलं कसं हे उलट्या करत होते ते? मॅडम, सारखा आवाज येत होता ना उलट्यांचा. त्यांना हवं नको ते बघायला मी तिथं उभा होतो. नाही, यानेच मदत केली मला ना. ऍसिडिटीचा थोडा त्रास. एक मिनिट, बोलू मी? हा, तर तुम्ही उलट्यांचा आवाज ऐकला? हो, म्हणून मी तिथं उभा होतो मॅडम. बर, या तुम्ही. मी पुन्हा काही लागलं तर बोलवेन. हो मॅडम. मी हो. मॅडम, फक्त जाण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. ज्याने कोणी केलं ना, तुम्ही प्लीज त्याला शोधून काढा. ही ती नीच कृत्य आहे. म्हणजे तुम्ही बघा ना काय सगळी हालत झाली आहे सगळ्यांची. आणि गुरुनाथ सर, आमचं काम आहे ना ते, आम्ही बघतो. डोंट वरी. नाही, शुअर.